25 मार्च 2025 रोजी आहे पापमोचनी एकादशी। या एकादशीच्या दिवशी अगदी काहीच करता आलं नाही, ना उपवास, ना पूजा, ना जप, तरीही तुम्हाला धनलाभ, इच्छापूर्ती आणि पापक्षालनाचा पूर्ण लाभ घेता येऊ शकतो। फक्त ही एक गोष्ट केली तर। होय, जास्त वेळ न घालवता, कोणताही खर्च न करता, कोणत्याही कठीण विद्येशिवाय तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा मिळवू शकता। ही एक साधी पण अत्यंत प्रभावी गोष्ट आहे। ती कोणती आणि ती कशी करायची याबद्दलच चला सविस्तर जाणून घेऊया आणि असे काही चमत्कारिक उपाय सुद्धा बघूया जे आपल्या आयुष्याला नक्कीच बदलू शकतील। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। पापमोचनी एकादशी हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाची आणि पुण्यप्रद एकादशी आहे। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची भक्तिभावानं पूजा केल्यानं सर्व पापांचा नाश होतो आणि इच्छापूर्ती होते। तसेच उपवास आणि विशेष उपाय केल्यानं आर्थिक स्थिती सुधारते आणि मानसिक शांती सुद्धा मिळते। आज आपण जाणून घेऊया पापमोचनी एकादशीचे संपूर्ण व्रतविधी, नियम आणि प्रभावी उपाय। आता पापमोचनी एकादशीचं व्रत कसं करावं याचं संपूर्ण विधी आधी बघूया। व्रताच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमीला सात्विक आहार घ्यावा। मसालेदार, कांदा लसूण युक्त अन्न टाळावं। रात्री पवित्र संकल्प करून झोपावं की मी पापमोचनी एकादशीचं व्रत करणार आहे। कृपया भगवान श्रीहरी विष्णू माझ्यावर कृपा करा। पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। मंदिरात किंवा घरातच भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीपुढे तांब्याच्या भांड्यात जल, फुलं, तुळशीपत्र आणि तांदूळ ठेवावे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। भगवान श्रीहरी विष्णूंना अभिषेक करावा। फळं, तुळशीपत्र, दूध आणि पंचामृत अर्पण करावं। गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि धूप दीप दाखवावा। त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू चालीसाचं पठण करावं। या दिवशी पूर्ण उपवास ठेवला जातो, म्हणजेच पाणी आणि फळांशिवाय काहीही खाल्लं जात नाही। जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळं, दूध, सुकामेवा किंवा साबुदाणा खिचडी खाल्ली जाऊ शकते। या दिवशी तांदूळ आणि मीठ युक्त अन्न टाळावं। त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी। गाईला चारा खाऊ घालावा आणि गाईच्या पुढे तुपाचा दिवा लावावा। गरजूंना तांदूळ, वस्त्र आणि मिठाई दान करावी। रात्री विष्णू नामस्मरण करत झोपावं। दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सूर्योदयानंतर गाईला चारा खाऊ घालून आणि गरजू लोकांना अन्नदान करून उपवास सोडावा। या दिवशी सात्विक आणि हलका आहार घ्यावा। आता पापमोचनी एकादशीच्या दिवशी करायचे खास इच्छापूर्तीचे उपाय, धनप्राप्तीचे उपाय आणि पापमुक्तीसाठीचे उपाय बघूया। इच्छापूर्तीसाठी संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावून भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीसमोर ओम ह्रीं श्रीं विष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मी नारायणाची एकत्र पूजा करून ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपावा। याचबरोबर पितरांच्या शांतीसाठी संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा। संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम किंवा हरिनाम कीर्तन केल्यानं पापमुक्तीसाठी उपयुक्त ठरू शकतं असं सांगितलं जातं। आता या दिवशी अगदीच काहीही जमलं नाही तर पुढील एक गोष्ट तुम्ही आवर्जून करू शकता, ती म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करावी। यासोबतच देवघर, स्वयंपाकघर आणि तुळशीच्या रोपाजवळ झेंडूची फुलं वाहावीत। असं केल्यानं भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात, तसेच आपल्या घरातून आर्थिक समस्या कमी होतात। शिवाय ज्या कामासाठी आपण बराच काळ चिंतित होता ते कामही पूर्ण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं। याही व्यतिरिक्त पापमोचनी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधिवत करावी। तसेच 9 वातींचा एक दिवा तयार करून प्रज्वलित करावा, जेणेकरून आपल्यातील पाप संपुष्टात येऊन नवविधा भक्ती जागृत होईल। त्यानंतर देवी लक्ष्मीच्या कनकधारा स्तोत्राचे आणि श्रीहरी विष्णूंच्या श्रीहरी स्तोत्राचं पठण करावं। हा अगदी सोपा आणि साधा उपाय आहे, जो पापमोचनी एकादशीच्या दिवशी केल्यानं आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूसह देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात असं सांगितलं जातं। तर मंडळी, पापमोचनी एकादशीचं व्रत केल्यानं सर्व पापांचं क्षालन होतच, शिवाय धनलाभ होतो आणि इच्छापूर्ती होते। या दिवशी उपवास, जप, दान आणि पूजा यांचं विशेष महत्त्व आहे। व्रत नियमानुसार आणि श्रद्धेनं केल्यास भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं।
तर मंडळी, पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुम्ही सुद्धा भगवान श्री हरिविष्णूंची अशा पद्धतीने पूजाविधी करता का? आणि या दिवशी तुम्ही कोणते उपाय करता ज्याचे लाभ तुम्हाला झालेत? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.